प्रमाणे ठिकठिकाणी पहिले आधी टाकून घेतलेलं आहे शेणखत आणि हे आता हे टोपल्या फावड्याने भरून अशा प्रकारे मी टाकत आहे आणि अशा प्रकारे यांना सांगितलेलं आहे गड्या माणसांना। हे बघा तुम्ही संत्र्याचे जे दोन बेडवरती संत्रा आहे हा, तर त्याच्या या साईडला आणि त्या साईडला अशा दोन साईडमध्ये असं अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे। ते मी अशाच प्रकारे सांगितलं यांना। मी तुम्हाला संत्र्याविषयी थोडंसं माहिती सांगणार आहे। हरभऱ्याची गडबड झालेली आहे, हरभरा होता या शेतामध्ये, तर हरभऱ्याची काढणी झालेली आहे आणि आता संत्र्याची लगबग सुरू होणार आहे, संत्र्याची वाई। तर आज कशा प्रकारे मी आता नियोजन करत आहे हे तुम्हाला सांगणार आहे। बाहेर गाऊन हे शेणखत आणलेलं आहे यावर्षी मी आणि या 1700-1800 झाडांमध्ये 52 ट्रीप शेणखताच्या घेतलेल्या आहेत मी। शेणखतही चांगलं भेटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारचं चांगलं गाईचं हे देशी गाईचं शेणखत आहे आणि हे जे शेणखत आहे प्रत्येक ओळीत असं टाकलेलं आहे आणि कुठे कुठे एक ओळ सोडून गरजेनुसार असं शेणखत ट्रॉलीच्या साहाय्याने टाकलेलं आहे। ठिकठिकाणी असं सारखे गंज मारलेले आहेत आणि आता ते मजुरामार्फत शेणखत चालू आहे, तुम्ही बघू शकता। चांगल्यापैकी शेणखत आहे। ही झाडं याच्या आधी मी या संत्र्याच्या झाडांना कधी पण रासायनिक खत लावलं नाही। आता म्हणजे जवळपास 3 वर्षाचे होणार आहेत, ही येणाऱ्या जूनमध्ये 3 वर्षाचे होणार आहेत ही झाडं। तर याच्या आधी मी या 3 वर्षात शेणखत काही टाकलेलं नाही आहे। तर हे बघा अशा प्रकारे हे सुरू आहे शेणखत। 2 जणांना उधळ दिलं होतं मी शेणखत 52 ट्रॉल्या। तर आता तुम्ही बघा हे कशा प्रकारे मी देणार आहे ते। गरजेप्रमाणे ठिकठिकाणी पहिले आधी टाकून घेतलेलं आहे शेणखत आणि हे आता हे टोपल्या फावड्याने भरून अशा प्रकारे मी टाकत आहे आणि अशा प्रकारे यांना सांगितलेलं आहे गड्या माणसांना। हे बघा तुम्ही संत्र्याचे जे दोन बेडवरती संत्रा आहे हा, तर त्याच्या या साईडला आणि त्या साईडला अशा दोन साईडमध्ये असं अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे। ते मी अशाच प्रकारे सांगितलं यांना टाकायचं आणि मधातलं 2 झाडांच्या मधात जे बेडवर असते तर त्याच्यात पण आपल्याला शेणखत टाकायचं आहे तसंच। म्हणजे एक टोपलं इकडनं, एक टोपलं बाजूला आणि एक मधात, 2 झाडांच्या मधात अशा प्रकारे हे शेणखत सुरू आहे। तुम्हाला मी दाखवतो आणखी। हे बघा अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे। हे सारखं येत आहे हे शेणखत। याने काय होते, जिथे आपल्याला आवश्यकता नाही आहे तर तिथे काही शेणखताचं काम आपल्याला म्हणजे नाही आहे। मधात जमिनीतून टाकून काही त्याचा उपयोग जास्त होणार नाही आहे। यावर्षी मी शेतामध्ये सोयाबीन वगैरे, हरभरा वगैरे काहीच घेणार नाही आहे, त्याच्यामुळं अशा प्रकारे शेणखत टाकलेलं आहे। म्हणून हे सगळं शेणखत जे आहे हे संत्र्याला लागू पडणार आहे। याच्या आधी मी कधी टाकलं नाही शेणखत, ही पहिलीच वेळ आहे माझी। हे बघा अशा प्रकारे मधात पण टाकून घ्यायचं आहे शेणखत, म्हणजे हे सगळं झाडाला मानवणार आहे चांगल्या प्रकारे पाणी आले की। आणि हे शेणखत पूर्ण झाल्यानंतर याला आणखी एकदा कल्टिवेटर वगैरे करून हे जे उघड्यावरती खत पडलेलं आहे तर हे बेडच्या साहाय्याने याला झाकून घेणार आहे, म्हणजे बेड पण तयार होऊन जाते आणि शेणखत पण मातीच्या साहाय्याने झाकल्या जाणार आहे। हे बघा अशा प्रकारे हे टाकत आहे मी आणि तुम्हाला जर संत्र्याला द्यायचं असणार तर तुम्ही अशा प्रकारे देऊ शकता। एकदम चांगली पद्धत आहे ही आणि आपला फायदा पण भरपूर होणार आहे याच्यात। किंवा मग तुम्ही पीक घेत असणार वगैरे तर पखरून टाकलं तरी चालते, जसं तुम्ही म्हणजे नेहमी करता तसंही चालते। हे बघा तुम्ही। ठीक आहे, तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा आभारी आहे।